हेच का तुझं फुल प्रूफ प्लॅनिंग? मला बोलतेस ना तू नेहमी गडबड करतोस म्हणून. आज तू काय गडबड केलीस हे कळतंय का तुला? एक तर तो साहिल पकडला गेलाय आणि तुझी बडबड थांबत नाही. तोंड बंद कर आणि असा ठोंब्यासारखं उभायस ना, त्यापेक्षा जा काहीतरी कर. मी काय करू मॉम? काही दिवसांपूर्वी तूच मला सांगितलं होतंस की तू काही करायचं नाहीस. तुझ्याशी बोलणं म्हणजे ना डोकेदुखी आहे. असं काही नाहीये. मला फ्री हँड दे, बघ मी काय करतो ते. कशाला आणखीन गोंधळ वाढवायला? काही नको. हेच हेच मला पटत नाही. आता हा कोण? हॅलो, हॅलो, अलकनंदा मॅडम, कोण बोलतंय? तुमचा शुभचिंतक. अरे आजकाल तुमचे दिवस फिरलेत ना. माझा नंबर कुठून मिळाला आणि काय काम आहे? नंबर कुठून मिळाला ते विचारू नका हो. आपण कामा व्यतिरिक्त आपण कोणाला फोन बी करत नाही बरं का. लय बिझी चाललो. जरा लवकर बोला ना, काय बडबड लावली आहे? श्रावणी मॅडमला पास करण्यासाठी त्या साईला तुम्हीच पैसे दिले. गेट ठाऊक आहे मला. काय वाटेल ते बोलतोस का? हा, हे बघा, आता तुम्ही हे का केलं, कशासाठी केलं हे मला माहित नाही. आपण हे काम करण्यासाठी तुम्ही स्वतः त्या साईला पैसे दिले हे खुद्द साईने मला सांगितलं बरं. आता विचार करा, ही माहिती जर मी पोलिसात दिली तर काय काय होऊ शकतं. काय हवंय तुला? आत्ता कसं आपण हे असं फोनवर नाही ना सांगू शकत. मग घ्या की ॲड्रेस लिहून घ्या. आलं का ध्यानात? कोण बोलतोयस तू? नाव काय तुझं? दाजी, तुमच्या शुभंकरचा दाजी शशांकराव बोलतो.